नमस्कार, मी मेघा अमित कांबळे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे बुलेटचा प्रकार ज्याच्यामध्ये सर्कल स्क्वेअर असणार आहे, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। जर तुम्हाला समोरचं हे इंटरफेस दिसते तर अशा प्रकारचं हे आपल्याला आउटपुट डिस्प्ले करणार आहे। ते कसं क्रिएट करायचं ते पाहूया। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता पहा। चला तर मग प्रोग्राम स्टार्ट करून पाहूया, बघूया आउटपुट। तर बघा, फर्स्टली मी बॉडीमध्ये H2 घेते, जे टायटल असणार आहे। तर टायटल इथं दिले बघा, अनऑर्डर्ड लिस्ट। तर सेकंड बघा, आपण UL क्लास घेतला आहे डिस्क, जे आपल्याला सर्कलमध्ये दाखवायचं आहे। त्याच्यानंतर लिस्ट आयटम घेतले HTML, देन सेकंड घेतले CSS आणि थर्ड आपण जावास्क्रिप्ट घेतले। तर अशी लिस्ट आपण तयार केली अनऑर्डरची। तर आपण सेकंड बघा, UL क्लास सर्कल घेतला आहे, जो आपल्याला रिंगमध्ये दिसणार आहे। त्याच्यासाठी आपण LI लिस्ट आयटम घेतले, सेम HTML CSS आणि जावास्क्रिप्ट। तर बघा, थर्ड आपण स्क्वेअरमध्ये दिसणार आहे, तर त्याच्यासाठी आपण सेम HTML CSS आणि जावास्क्रिप्ट लिस्ट आयटम वापरून लिस्ट आपण इथे डिस्प्ले होणार आहे। तर अशा प्रकारे आपण आता इथे तिन्ही पण जे आपल्याला बुलेटमध्ये दाखवायचे ते अनऑर्डर्ड लिस्ट इथे आपण घेतले। तर बघा, नेक्स्ट आपण आता त्याला स्टाईल करूया। तर बघा, कलर आपण ब्ल्यू दिला आहे। त्याच्यानंतर आपण डिस्कला डॉट डिस्क का घेतले, जे आपण क्लास म्हणून वापरलं आहे बॉडीमध्ये। त्याच्यानंतर बघा, लिस्ट स्टाईल टाईप आपण डिस्क, सर्कल आणि स्क्वेअर केले। तर बघा, आउटपुट डिस्प्ले होते। तर बघा, हे इतकं काही छान वाटत नाही आहे। तर आता आपल्याला ह्याला बॅकग्राऊंड कलर दिल्यावर हे अगदी व्यवस्थित दिसेल। त्यासाठी आपण आता बॅकग्राऊंड कलरला देणार आहे। तर बघा, डिस्कमध्ये बॅकग्राऊंड कलर आपण ग्रीन घेतो आहे फर्स्टली, देन सेकंड पण आपण सेम असंच करायचं आहे। बॅकग्राऊंड कलर आपल्याला इथे आपण बॅकग्राऊंड कलर ॲक्वा देतो आहे सेकंडला, म्हणजे स्काय ब्ल्यू, आणि थोडा आपण स्क्वेअरला येलो देतो आहे। तर आता ही प्रोग्राम सेव्ह करून रिफ्रेश मारून बघूया आउटपुट कसं दिसते। तर बघा, अनऑर्डर्ड लिस्ट इथं तयार झाली आहे। तिने आपण बॅकग्राऊंड कलर दिले, हे आता कसं एकदम उठून दिसते आणि समजायलाही सोपं जाते की आपण काय नेमकं केलं या प्रोग्राममध्ये। तर बघा, इथे तुम्हाला खाली पॅराग्राफ लाईन द्यायची असेल तर तुम्ही ते देऊ शकता, जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल। तर हा असा खूप महत्त्वाचा पॉईंट होता, ज्याच्यासाठी आपण वेबसाईटमध्ये यूज करता येते। तर बघा, अशा चॅनलच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला। थँक्यू।